नमस्कार मित्रांनो, आज आपण एक्स बार आर प्रोसेस कॅपेबिलिटी टेस्टचे नेक्स्ट प्रॉब्लेम बघणार आहोत. तर बघा मित्रांनो, सॅम्पल नंबर दिलेले, एक्स बार दिलेले, आर दिलेले. आपल्याला काय करायचंय नीट वाचू आपण. द स्पेसिफिकेशन लिमिट्स द कंपोनंट्स आर 59 प्लस मायनस 3.5. इस्टॅब्लिश द कंट्रोल लिमिट्स. फक्त एक्स बार आर बारचे कंट्रोल लिमिट काढायचे. आलं लक्षात? त्या चार्टचे कंट्रोल लिमिट काढायचे. चार्ट काढायचा नाही. विल द प्रोडक्ट बी एबल टू बीट स्पेसिफिकेशन. याच्यासाठी प्रोसेस कॅपेबिलिटी टेस्ट घ्यायची. प्रोसेस कॅपेबिलिटी टेस्ट दोन पद्धतीने घेता येते, ते पण सांगतो मित्रांनो मी तुम्हाला. आणि A2 दिलेलं आहे, D3 दिलेलं आहे, D4 दिलेलं आहे. तर बघा मित्रांनो, आता आपल्याला सगळ्यात पहिले काय करायचं, एक्स डबल बार काढायचं कंट्रोल लिमिट्स काढायसाठी. एक्स डबल बार काय मित्रांनो, समिशन ऑफ एक्स बार अपॉन एन. तर समिशन ऑफ एक्स बार म्हणजे या सगळ्यांची बेरीज 57.8, 58.8, 58.8, 59.8 या सगळ्यांची बेरीज करायची मित्रांनो. बघा, एक्स डबल बार समिशन ऑफ एक्स बार अपॉन एन. समिशन ऑफ एक्स बार किती येते याची बेरीज 598.4. या सगळ्यांची बेरीज करायची मित्रांनो. भागिले एन किती आहे 10, म्हणजे हे येतं 59.84. नंतर आर बार. आर बार म्हणजे समिशन ऑफ आर अपॉन एन. या सगळ्यांची बेरीज करायची आर ची. किती येते मित्रांनो ती 18. सगळ्यांची बेरीज किती येते इथं 18. तुम्ही टेबल काढून असं खाली व्हॅल्यू दाखवत जा, म्हणजे तुम्हाला सोपं जातं इथं आणि इथं. 18 भागिले 10 1.8. नंतर बघा मित्रांनो, कंट्रोल लिमिट्स काढायचे. आता कंट्रोल लिमिट्स लिमिट्स फॉर एक्स बार UCL एक्स डबल बार प्लस A2 इंटू आर बार LCL एक्स डबल बार मायनस A2 इंटू आर बार. तर इकडे बघा मित्रांनो, एक्स डबल बार किती आहे 59.84 प्लस A2 किती आहे A2 0.577 इंटू आर बार किती आहे 1.8. 59.84 मायनस 0.577 इंटू 1.8 किती येतं हे. पहिलं 7 पॉईंट व्यवस्थित काढा. नंतर दुसरं पहिलं 60.87 आणि दुसरं 58.80. आता कंट्रोल लिमिट्स फॉर आर बार. कंट्रोल लिमिट्स फॉर आर चार्ट. लिमिट्स फॉर आर चार्ट. आर चार्ट आणि हे एक्स बार चार्ट. इथं चार्ट विचारलेले नाहीये. तर बघा मित्रांनो, आता कंट्रोल लिमिट्स फॉर आर चार्ट. तर आर चार्ट साठी काय करायचं, सगळ्यात पहिले UCL D4 इंटू आर बार. D4 किती मित्रांनो, D4 ची व्हॅल्यू दिलेली आहे, किती दिलेली आहे बघा. D4 ची व्हॅल्यू 2.11 टेबल मध्ये दिलेली असते. 2.11 इंटू आर बार किती आहे 1.8. तर किती येतं हे 3.798. नंतर D3 इंटू आर बार 0. कारण की D3 0 आहे म्हणून उत्तर 0. आता बघा मित्रांनो, आता काय करायचं, आपल्याला प्रोसेस कॅपेबिलिटी टेस्ट घ्यायची. प्रोसेस कॅपेबिलिटी टेस्ट दोन पद्धतीने घेता येते मित्रांनो. एक 6 सिग्मा आणि एक एक्स डबल बार प्लस 3 सिग्मा, एक्स डबल बार मायनस 3 सिग्मा. त्याच्यासाठी आपल्याला काय करायला लागतं, प्रॉब्लेम मध्ये दिलेले स्पेसिफिकेशन साठी टॉलरन्स दिलेला 59 प्लस मायनस 3.5. 59 प्लस मायनस 3.5. 59 प्लस मायनस 3.5 बघा. 59 प्लस मायनस 3.5. तर मग काय करायचं, एक्स मॅक्स काढायचं. एक्स मॅक्स 59 प्लस 3.5 हे येतं 62.5. एक्स मीन काढायचं मित्रांनो. एक्स बार मायनस 3.5 हे किती येतं 5.55.5. इज इट राईट. नंतर एक्स मॅक्स एक्स मीन आले. एक्स मॅक्स एक्स मीन आल्यानंतर काय करायचं मित्रांनो, एक्स मॅक्स एक्स मीनचा जर आपल्याला ह्या पद्धतीने करायचं तर डिफरन्स काढायचा.
एक्स मॅक्स मायनस एक्स मीन तुम्हाला दोन पद्धतीने शिकवतो, नीट लक्ष द्या. 62.5 मायनस 55.5 किती येतं हे? 7.3. हा बरोबर आहे, 7.3. नंतर हा एक्स मॅक्स मायनस एक्स मीन आलं. मग 6 सिग्मा काढण्यासाठी आपल्याला पहिले सिग्मा काढावं लागेल. सिग्मा असतं आर बार अपॉन D2, पण आपल्याकडे D2 नाहीये मित्रांनो. तर D2 कसं काढायचं? सिन्स D2 नाहीये, पहिले आपण D2 काढू. D2 कसं काढायचं? A2 हा A2 हे किती 7 येतं का? हा A2 D2 चा फॉर्म्युला काय मित्रांनो? A2 इज इक्वल टू 3D2 अंडर रूट ऑफ n. हा तर मग काय करायचं? D2 ला वरी घ्यायचं. हा 3 डिवायडेड बाय A2 इंटू अंडर रूट ऑफ n. बघा मित्रांनो, आता रूट n किती असतं? हे पहा इथं काय दिलेलं आहे? 10 सॅम्पल्स आहे, 5 ऑफ इच. प्रत्येक सॅम्पल मध्ये 5 जण आहे. मग छोटं n म्हणजे 5 आणि मोठं n म्हणजे 10. तर तर 3 3 गुणिले A2 ची व्हॅल्यू किती आहे? 577 0.577 अंडर रूट ऑफ 5 2.32 2.32. D2 आल्यानंतर काय करायचं मित्रांनो? 6 सिग्मा काढायचं. 6 इंटू सिग्मा 6 इंटू सिग्मा म्हणजे 6 सिग्मा. हा पहिले सिग्मा काढून घ्या, सोपं आहे तुम्हाला. पहिले सिग्मा काढून टाका. सिग्मा सिग्मा काय? आर बार डिवायडेड बाय D2. आर बार किती आहे? 1.8. D2 किती आहे? 2.32. किती येतं? आर बार डिवायडेड बाय D2. आर बार डिवायडेड बाय D2 येतं 0.77. मग काय करा मित्रांनो? 6 सिग्मा काढा. 6 सिग्मा 6 इंटू 0.77 किती येतं? 4.62. बघा मित्रांनो 4.62 आणि एक्स मॅक्स मायनस एक्स मिन किती आहे? 7. हा 4.62 एक्स मॅक्स मायनस एक्स मिन किती आहे? 7. हा सिन्स एक्स मॅक्स मायनस एक्स मिन इज ग्रेटर दॅन 6 सिग्मा, देअरफॉर प्रोसेस मीट स्पेसिफिकेशन. हा एक तर ह्या पद्धतीने करू शकता मित्रांनो, और तुम्हाला जे पाहिजे ते करा. कारण समर 25 ला असाच एक प्रॉब्लेम दुसरा आलेला आहे, तो लगेच घेणार आहे मी. बघा इकडं, हा 6 सिग्मा. तर इकडे बघा, ऑर मध्ये कसं करू शकता तुम्ही? हा एक्स मॅक्स एक्स मिन काढायचं. एक्स मॅक्स एक्स मिन काढून ठेवायचं आणि काय करायचं? एक्स डबल बार प्लस 3 सिग्मा एक्स डबल बार मायनस 3 सिग्मा काढायचं. एक्स डबल बार प्लस 3 सिग्मा ऑर मध्ये जे आवडत ते करा. हा एक्स डबल बार किती आहे? एक्स डबल बार किती? 59.84. हा प्लस 3 इंटू सिग्मा किती? 0.77. हा नंतर एक्स डबल बार मायनस 3 सिग्मा काढायचं. 59.84 मायनस 3 इंटू 0.77 किती येतं मित्रांनो? हे 62 आणि हे किती येतं? 57.53. इथं तुम्हाला डायग्राम वरून दाखवावं लागतं. इथं असं नाही करणार. तुम्हाला इथं काय करावं लागतं? डायग्राम वरून. मग कोणतं सोपं जाईल बघा. इथं डायग्राम दोन्हीकडे कंपल्सरी काढावंच लागते, पण कशात काढायची तुम्ही बघा. हा तुमची मर्जी. एक्स डबल बार मी दोन्ही पद्धतीने शिकवते. एक्स डबल बार तिथे पण प्रोसेस मीट स्पेसिफिकेशन होईल, इथं पण व्हायलाच पाहिजे आणि एकच येते. आता बघा काय करायचं? इकडे बघा, सगळ्यात पहिले काय करायचं? इथं एक्स मॅक्स एक्स मिन ची व्हॅल्यू लिहून टाकायची. एक्स मॅक्स ची किती आहे आणि एक्स मिन? एक्स मॅक्स किती मित्रांनो? 62. फक्त एक्स मॅक्स आणि एक्स मिन 62.5 एक्स मॅक्स आहे आणि 55.5 एक्स मिन आहे. लिहिलं. आता हे ग्राफ वरून कळत, तिथं डायरेक्टली आपल्याला याच्यावरून कळत दोन्हीपैकी एक कोणत्याला मार्क भेटते. लक्षात. तर इकडे बघा, हे पण सोपं आहे. आता इथं काय करायचं? हे कमीच आहे ना. जर हे जास्त आलं असतं तर हे बाहेर असलं असतं. हे जर जास्त आलं असतं तर काय झालं असतं? बाहेर आलं असतं. बघा मित्रांनो, आता इथं काय करायचं? हे 2 मिनिटं इकडे लक्ष द्या. ह्या पद्धतीने जर करायचं असेल तुम्हाला, तर इकडे लक्ष द्या. इथं पहिले बघायचं बरं का मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही एक्स मॅक्स एक्स मिनची डायग्राम काढतात त्यावेळेस हे बघायचं, हे त्याच्या आतमध्ये येईल का बाहेर येईल? याच्या आतमध्येच येईल. हा मग इथं एक
हे एक्स डबल बार प्लस 3 सिग्मा एक्स डबल बार मायनस 3 सिग्मा. याच्या व्हॅल्यू लिहू शकता तुम्ही. याची 62.15, याची 57.53. 57.53 म्हणजे याला डॅश 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 पण दाखवू शकता तुम्ही. ही झाली तुमची डायग्राम. आणि त्याच्यात पण सरळ सरळ अशी डायग्राम काढू शकता. 6 सिग्माच्या ह्याच्यात पण अशी सरळ काढू शकता ना. मी तुम्हाला प्रोसेस कॅपेबिलिटीच्या तिसऱ्या का चौथ्या लेक्चर मध्ये टाकलेलं आहे 1.3 मध्ये कशी काढायची. आलं लक्षात. तिथं मी ही प्रोसेस एक्सप्लेन नाही केलेलं, कारण की कोणची पण एकच लिहायला मार्क आहे. आलं का. तुम्ही काय करू शकता, याच्यात पण डायरेक्ट नुसते अशी डायग्राम काढू शकता. इथं बिना डायग्रामचं तुम्हाला प्रोसेस स्पीड स्पेसिफिकेशन कळतं, इथं डायग्राम काढल्यास कळतं. समजलं. प्रोसेस मीट स्पेसिफिकेशन. आता बघा मित्रांनो, नेक्स्ट प्रॉब्लेम तो लेटेस्ट मध्ये आलेला आहे, तुम्हाला दाखवतो. लेटेस्ट मध्ये प्रॉब्लेम आलेला घेऊ आपण. बघा मित्रांनो, द डिझाईन स्पेसिफिकेशन फॉर द कंपोनंट्स. सगळ्यात पहिले काय करायचं, एक्स मॅक्स काढू आपण. 100 प्लस 0.5 म्हणजे 100.5. एक्स मीन काढू मित्रांनो. 100 मायनस 0.5 म्हणजे 99.5. वेअर द प्रोसेस ऍव्हरेज म्हणजे प्रोसेस ऍव्हरेज म्हणजे एक्स बार दिलेलं आहे मित्रांनो. एक्स बार एक्स डबल बार 99.9 आणि स्टँडर्ड डेव्हिएशन दिलेलं आहे 0.18. स्टँडर्ड डेव्हिएशन किती दिलेलं आहे 0.18. आयडेंटिफाय प्रोसेस कॅपेबिलिटी अँड कन्क्लूड इट. तर सरळ सरळ तुम्ही 3 सिग्मानी काढलं तर सोपं जाईल. तर 3 सिग्मानीच काढा. इकडे बघा, एक्स डबल बार प्लस 3 सिग्मा काढा. एक्स डबल बार 99.9 प्लस 3 इंटू सिग्मा किती आहे 0.18. 0.18 किती येतं हे 100.44. नंतर एक्स डबल बार मायनस 3 सिग्मा 99.9 मायनस 3 इंटू 0.18 हे किती येतं 99.36. बघा इथंच लक्षात येतं तुम्हाला 100.44 99.36 दोघं आतमध्ये म्हणजे प्रोसेस मीट स्पेसिफिकेशन. आलं लक्षात. तर पण डायग्राम काढणं गरजेचं आहे. 6 मार्काला प्रॉब्लेम आला, लेटेस्ट आलेला आहे हा. आता बघा, एक्स डबल बार 99.99. एक्स डबल बार 99.99 आहे ना. नंतर एक्स मॅक्स. एक्स मॅक्स आहे 100.5. एक्स मीन आहे मित्रांनो 99.5. नंतर बघा मित्रांनो, अशी डायग्राम काढली. तर आता आपण काय करायचं, याच्यात 100.44 आलेलं आहे. 100.44. आणि आपलं काय होतंय, एक्स मीन जे इकडे बघा मित्रांनो, एक्स डबल बार मायनस 3 सिग्मा हे खाली चाललंय. याच्यापेक्षा एक्स मीन पेक्षा म्हणजे प्रोसेस मीट करणार नाही स्पेसिफिकेशन. लक्षात. प्रोसेस मीट करणार नाही स्पेसिफिकेशन. हे असं चार्ट यायला लागलाय आपल्याला. म्हणजे इथं प्रोसेस डज नॉट मीट स्पेसिफिकेशन. डज नॉट मीट स्पेसिफिकेशन. प्रोसेस डज नॉट मीट स्पेसिफिकेशन. अशा पद्धतीने हे दाखवून द्यायचं मित्रांनो.